दैत्य खूप लोकांना त्रास द्यायला लागला तिथल्या. सगळ्यांनी कंप्लेंट केली. म्हणजे ह्याचं काय करायचं, बरोबर. मग भैरवनाथाचं आणि सुवर्णसुराचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये सुवर्णसुराला मारलं गेलं. सुवर्णसुराला मारल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी सोनारी हे गाव त्या ठिकाणी पडलं गेलं, बरोबर. त्यांना गावाचं नाव सोनारी पडलं. सुवर्णसुराला मारलं कारण तो सामान्य नव्हता सुवर्णसुर. त्याच्या एका रक्ताच्या थेंबातून हजारो राक्षस तयार व्हायचे. आता इतिहास खूप मोठा आहे. आता मला सांगायला आपलं कीर्तन वेगळ्या वर्णावर जाईल, पण हा विषय अधिष्ठानासाठी सांगणं गरजेचं आहे, बरोबर. त्या ठिकाणचं कार्य संपल्याच्या नंतर भैरवनाथ तिथून मसवडला गेले. सातारा जिल्ह्यामध्ये मसवड आहे. मसवडला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सिद्धनाथ नावाने त्या ठिकाणी अधिष्ठान झाले. त्या ठिकाणाहून खुरसुंडीला गेले. त्याच्यात अलीकडे एक 10-15-20 किलोमीटर अंतरावर खुरसुंडी नावाचं गाव आहे. तिथं पण सिद्धनाथच नाव आहे. आणि खुरसुंडीवरून पुण्यामध्ये भोरमध्ये वीरचा मस्कोबा म्हणून निर्माण झाले. आणि वीरच्या मस्कोबाचा तिथनं पुढचा प्रवास त्यांचा चिकलठाणपर्यंत आला. आणि चिकलठाण पासून पोळ महाराजांनी इथपर्यंत त्यांना आणलं. विठाला 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 विठाला. हा झाला सगुणातला प्रवास. भगवंताचा सगुणातला प्रवास इथपर्यंत आणला. पण सद्गुरूची भक्ती काय, बरोबर आहे. म्हणून सद्गुरूंनी अनुग्रह दिल्याच्या नंतर तो बोध मुरल्याच्या नंतर त्या शिष्याची दृष्टी व्यापकात होते, बरोबर. पण मुरल्याच्या नंतर तशी नाही. नाम दिलं आणि त्याच्याने परत कोणाची भेटच नाही. त्याचं चिंतन मागाच्या महाराजांना सांगितलं 9:30ला उठतो. ब्रह्ममुहूर्तावर घेतला. ब्रह्ममुहूर्तावर ते 9:30ला चालू होतो, बरोबर आहे. त्याचा विषय नाही. नित्य नेम नामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. बरोबर. नित्य नियमाने त्यांचं चालू आहे. त्यांची सद्गुरूवरती आतोनात श्रद्धा आहे, बरोबर. आता महाराजांनी प्रमाण घेतलं. करील तो काय नोहे महाराज, बरोबर. काय करू शकत नाही. माझं सगळं चालवणारे तेच आहे. म्हणून मी आता बोललो, आपण कुठं गेलं की आम्हाला काही टेन्शन आहे. बाबा आमचं आहेत ना. ह्या गोष्टी आपण कुठं वापरतो संसारामध्ये, बरोबर. आम्हाला काय घाबरायचं करायचं. बाबा आहेत ना. कुठं कामाला जाताना बंगल्याचं काम काढल्याच्या नंतर आपण काय म्हणतो ना, काय घाबरायचं त्याला, बाबा आपल्या पाठीमागे. बरोबर आहे, तो तुमची श्रद्धा आहे, बरोबर आहे. पण बरोबर आहे, इथं पण श्रद्धा पाहिजे. हे जा बाबा पाठीमागे कार्यक्रम होणार. द्या विठाला 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 जोपर्यंत विश्वात्मक दृष्टी होत नाही तोपर्यंत संत नाही. आतापर्यंत जेवढे जेवढे संत झाले, कुठल्या संतांचे अनुग्रह, तर त्या संतांच्या अनुग्रहाच्या अगोदर त्यांची बुद्धी संकुचित आहे महाराज. नरहरी सोनाराची बुद्धी कशी, काय कशी होती. हरा हरा हरे हरा नाही, बरोबर. पण त्यांचे कंबर पट्टा ज्यावेळेस भगवंताचा करायचा आहे, बरोबर आहे, त्यावेळेस कसे गेले. भगवंत म्हणून गेले का मला त्यांना पाहायचं नाही म्हणून गेले. हा विषय कधी, गुरुकृपेच्या अगोदरचा विषय. आणि ज्यावेळेस गुरुकृपा झाली त्यावेळेस आता म्हणजे हरिहरा, बरोबर आहे. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ. दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ.
नामदेवरायाची एवढी भक्ती, बरोबर. फिरविले देऊळ जगा माझे ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. पण दृष्टी कशी? भगवंतावर आहे. कारण नामदेवराया इतकी भक्ती आपण करू शकतो का? सगुणातली नाही करू शकत, बरोबर. पण ज्याच्यासाठी भगवंत रडत होते ती भक्ती नामदेवरायाची महाराज. पण गुरुकृपा नाही ना. म्हणून एक दिवशी होते. आणि ज्यावेळेस आवड्या नागनाथला पाठवलं, आता तो विषय सगळ्यांना माहिती आहे म्हणून तो शॉर्ट मध्ये घेतो, बरोबर. आणि त्या ठिकाणी काकांची कृपा त्यांच्यावरती झाली, विसोबा काकांची कृपा झाली त्यांच्यावरती. आणि आल्यानंतर काय म्हणले? सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, वस्तू दाविले माझी पूर्ण कृपा केली महाराज. निज वस्तू दाविली माझी मज. सद्गुरु काय दाखवतात? निज, बरोबर, वस्तू दाविली माझी. तुम्ही मगाशी ओळी घेतली महाराज. हा, परी ते स्वयंभूच्या असे, बरोबर. हा, म्हणून ते निज वस्तू कुठली? जे योग्य सद्गुरू आहेत ना, जे परंपरागत संप्रदायामार्फत, संप्रदायामार्फत नाही, त्याच्यामार्फत संप्रदायामार्फत, योग्य संप्रदायामार्फत जे आलेत ना, ते महाराज प्रत्येक शिष्याला निज वस्तू दाखवतात. मालिकेमार्फत महाराज, म्हणून ते आत्मसुख आणि आत्मस्वरूप ज्यांना ज्यांना बाबांची कृपा झाली त्यांना सगळ्यांना मिळाले महाराज. आणि मन दृष्टी व्यापक आहे तोपर्यंत नाही. तुकाराम महाराजांनी संसार बुडवला, बरोबर, वह्या बुडवल्या महाराज. जास्त होतं का? पण एवढं बुडवून सुद्धा तुकाराम महाराजाच्या वाट्याला बाह्यांगाचं दुःख चाललं. त्याच्यामध्ये एक प्रसंग असा झाला, ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी वह्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या, पण निम्याच्या होत्या ते त्यांच्या भावाच्या वाट्याला गेल्या. आणि तो हिशोब त्यांचा भाव वसूल करणार होता. कुठला? आता गावात चर्चा झाली की खतवण्या सगळ्या त्या
इंद्रायणी मंदिरात तुकाराम महाराजांच्या वाट्याच्या त्यांनी बुडवल्या आणि ज्या वेळेस गावात ही चर्चा झाली, बरोबर गावात समजलं, त्यावेळेस पण एक भाव वसूल करणार आहे. आता गावातल्या किती लोकांचा जीवा असेल, माझं नाव कुठल्या लिस्टमध्ये गेले, बरोबर. दोघ जण समोर बसले, तुकाराम महाराज हात बांधून बसले, आपले शांत बसले, कोणाला बोलले नाही. भावाने लिस्ट वाचायला चालू केले, गाववाले सगळे समोर बसले. दुःख कसं असतं मला करून सुद्धा, बरोबर. त्या करणं एवढं सोपं नाही महाराज. हा बोल बोलता वाटे सोपे, पुढचं बोलत नाही, बरोबर. हा आणि सगळी बसली, सगळ्यांच्या लिस्ट प्रमाणे ज्यांची नावं आली त्यांना ते भरावं लागलं. कुठलं पण त्याच्यात एक वयस्कर आजी होती, काय काय हा, ती शेवट पण वाट बघत, माझं नाव इकडे गेलंय, माझं नाव नदीत गेलंय का, माझं नाव ह्याच्याकडे आलं तर भरावं लागलं. आणि शेवटच्या नंबरला त्या आजीचं नाव आलं. आता मग नाव आलं म्हणल्यावर पैसे, शिव्या दिल्या माझा तुकाराम महाराजाला. तू माझं नाव मुद्दाम याच्याकडे टाकलं. हा धर्म करणं सोपं आहे, बरोबर झाला विषय, बरोबर. ते म्हणले अरे देवा माझा काय दोष, मी जेवढं होतं तेवढं पुढे होतं, हिचं नाव त्याच्यात गेलं, मी काय करू. पण म्हणले तो मुद्दामच केलंय. ज्यांनी ज्यांनी धर्माची पताका खांद्यावर घेतली, ज्यांनी धर्माची दोरा खांद्यावर घेतली, त्याला किती सुख आहे महाराज. सखायानंद बाबाने बघा, मी पाठीमाग पण विषय बोललो, आजचा परमार्थ आणि मालिकेचा परमार्थ कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही, पण वस्तुस्थिती मांडण्याशिवाय राहायचं. सखायानंद बाबा त्या दुकानामध्ये, सखायानंद बाबांचं किराणा दुकान होतं महाराज. 102 बैल स्वतः त्यांच्या रानामध्ये फिरत होती. लई लांबचा विषय का, 6 किलोमीटर अंतर राहिले. किती? 102 बैल स्वतःच्या रानामध्ये फिरत होती. स्थिती किती असं, किराणा दुकान मोठं होतं. बलभीम बाबा त्यांच्या दुकानामध्ये सकाळी दररोज जायचे आणि एका कोपऱ्यात बसून सकाळ गिरायचे, गिरायकाची गडबड असायची आणि बलभीम बाबा कोपऱ्यात बसून रडायचे. त्यांना सखायानंद बाबांना सांगायचं होतं की ही जी माझ्याकडे वस्तू आहे ती वस्तू मी तुला द्यायची, कारण संप्रदाय महाराज अगोदरच असतो. जसं आपण म्हणतो ना, हे आमचं देवाने गाठी बांधलेल्या आहेत त्या, तसं गुरु शिष्याच्या गाठीनं अगोदरच बांधलेला. आपला परवा विषय झाला, बरोबर. हा अहो कुठला कोण, कोणाचा कोण, कोणाची ओळख आहे का, त्याचं नाव माहिती आहे का, तो नातेवाईक आहे का, कोण कुठनं कुणाच्या थ्रू येतो, डायरेक्ट येतो, कसा येतो, काय होतो आणि अनुग्रह घेतो, बरोबर. तो येत नाही, देव त्याला उचलून आणतो. विठाला 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 विठाला, कारण घेहीन मी जन्म यासाठी देवा, त्याचा जन्म देशात झालेला होता. कशाला? गुरुप्राप्ती करून घेण्यासाठी त्याचा जन्म झालेला होता. आणि त्याचा गुरु जो त्याच्या भाग्यात आहे ना, भाग्यवी ठरला. कुठला बघाचा विषय, मोक्षरेखे आला, मोक्षरेखे आला भाग्य, आणि मग तो साधूचा अंग केला हरी, आणि मग तो भक्त झाला, हरिभक्त झाला, बरोबर. तसं नियोजित होतं, संप्रदाय फळ चालणार होता महाराज. सखायानंद बाबा कर्तृत्व येणारच होतं. आणि ज्या वेळेस ते बसायचे, कोपऱ्यात बसायचे आणि रडत डोळ्याला धारा असायचे महाराज. धर्म तसा असतो. आणि ज्यावेळेस सखायानंद बाबांची आई दुकानात यायच्या त्यावेळेस म्हणत, अरे सखा त्याला दे ना काहीतरी, गरीबी, बलभीम बाबाची गरीब होती, म्हणत दे ना त्याला काहीतरी, रडत आहे त्याची खूप. सखायानंद बाबा म्हणायचे, आई ते घेण्यासाठी रडत नाही, घेण्यासाठी रडतोय. काय काय आई ते घेण्यासाठी नाही रडत, मग देण्यासाठी रडतोय. अरे मग तुला काय देतोय तर तू काय घेत नाही? आई ते क्षमता माझ्यात नाही. त्यांच्याकडे जी वस्तू आहे ती खूप मोठी, ती मला पेलवन का नाही ह्याची मला गॅरंटी नाही.
आणि फोटो जर पाहिला तर सगळ्यात बाबाचं गण वगैरे बरोबर पॅक बसले. पण महाराज जो देण्यासाठी रडतो ना तो संत असतो. काय काय? जो देण्यासाठी रडतो तो संत असतो आणि जो घेण्यासाठी रडतो तो जंत असतो. विठाला 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 विठाला. मग आजची भक्ती कशी चालू आहे? देण्यासाठी किती रडतायत. आणि ज्या वेळेस सकानंद बाबाला अनुग्रह झाला महाराज पानमाळ होता आम्हाला माहिती माझी शाळा तिथे झाली. वाटून टाकलं हो. वाटून टाकलं. आज त्यांच्या मंदिरामध्ये कार्यक्रम जर करायचं म्हटलं पुण्यतिथी करायचं म्हटलं तर दुसऱ्याच्या रानामध्ये मंडप टाकावं लागतो. मालिक आहे ना महाराज लय द्वारात संसार केला पण त्याचा फोटो लागलाय मला दाखवा. महाराज ह्यांच्या त्यागावर आज आपण येत आहे. मला नेहमी वाटतं महाराज ज्यावेळेस